मित्रांनो, माझं नाव जय. मी वन ऑफ द फिटनेस डायरेक्टर आहे स्काय प्रिन्सेस मध्ये. हा माझा सेकंड कॉन्ट्रॅक्ट आहे ॲज अ फिटनेस ट्रेनर. आज मी हाय मदिरामध्ये. जस्ट आमच्या क्रू शटल बसमध्ये बसलोय आणि आता मी चाललोय मदिरामध्ये. सकाळचा ऑफ आहे माझा, ते बघू शकता. आज पोर्टला खूप चांगला वेदर आहे, सनी आहे. मदिरा होम टाउन आहे क्रिस्टियानो रोनाल्डोचा. आज मी त्याच्या म्युझियम मध्ये पण जाणार आहे, बट पहिला टाउन मध्ये फिरणार जरा आणि मग क्रिस्टियानो रोनाल्डोच्या म्युझियम मध्ये जाणार आहे. होपफुली जर आज कव्हर नाही झालं सगळं तर मी त्याचं सेकंड पार्ट बनवून. ही अजून एक क्रूज लाईन आहे आमच्या इथे जवळ, ही होलंड अमेरिका लाईन्स आहे. एक चांगले प्रत्येक क्रू शटल बस मध्ये बसून जाऊ शकता तुम्ही, तो काय टेन्शन नाहीये. ओके. आणि ऑन बोर्ड काम करणं खूप सुंदर आहे. फक्त हे एवढंच आहे की तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं. तुमचे मोमेंट्स सगळ्या गोष्टी इझिली नाही भेटणार. तुमच्या हार्डवर्कवर मॅटर करतं, तुम्ही कसे हार्डवर्क करतात. ही क्वीन ॲन करून आहे. आपण जसं इथून बाहेर पडतो लेफ्ट हँड साईडलाच क्रिस्टियानो रोनाल्डोचं घर आहे. आता आम्ही लोक चाललोय जिथे तो शटल बस. दरवर्षी न्यू इयरला येतो. मी जेव्हा न्यू इयरला इथे होता तेव्हा क्रिस्टियानो रोनाल्डो पण इथे होता. जसं जसं आम्ही पुढे चाललोय तुम्ही बघू शकता टाउन सुंदर आहे. मदिरा एकदम ब्युटिफुल. आता तुम्ही इथे लेफ्ट हँड साईडला बघू शकता क्रिस्टियानो रोनाल्डोचं घर आहे. दरवर्षी न्यू इयरला तो ऍटलीस्ट इथे येतो. इथे फुल क्राऊड असतं, बिझी असतं. क्रिस्टियानो रोनाल्डोचं पूर्ण म्युझियम आहे. खाली शॉप्स आहे, सुव्हिनियर्स वगैरे तुम्हाला बाय करायचे तुम्ही बाय करू शकता. रिली नाईस आहे. 5 युरो मध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. 5 युरो पे करा, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या म्युझियम मध्ये जाऊ शकता. सुंदर म्युझियम आहे आतून. ती आमची स्काय प्रिन्सेस तुम्ही बघू शकता एकदम मागे आहे. ओके. असंच आता एका ठिकाणी शटल बस थांबेल, मग आपण थोडं टाउन मध्ये वॉकिंग करू आणि मग तुम्हाला दाखवेल मी कसं दिसतं टाउन. तुम्ही जे प्लॅन बघू शकतात डायरेक्ट वरती जाते. यासाठी खूप लाईन असते, तसं तुम्हाला लॉक करावं लागतं. तुम्हाला डायरेक्ट
माउंटेनला घेऊन तुम्ही बघू शकता. आणि सुंदर आहे मदिरा. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे मदिरा. खूप सुंदर. वरती घेऊन जातो तुम्हाला. फायनली आता मदिरामध्ये आहे. आता सकाळचे 10:40 झाले. 10:40. म्हणजे जरा बाहेर जाऊन येऊया, एक्सप्लोअर करूया थोडं कसं आहे काय ते. बघू शकता तुम्ही मोठे मोठे जे तिकीट्स बाय करून तुम्हाला ते वरती घेऊन जाते. जसं असं मी इथे खूप वेळा आलोय. मला कधी इथे कार किंवा ह्याच्यामध्ये जायला नाही आवडत. शिप आहे, तुम्ही बघू शकता जुने शिप्स आहेत. ही शिप जुनी ठेवली इथे. हिस्टॉरिक वस्तू आहे ही. खूप सारे शिप्स आहेत जुने इथे. परत चांगलं ही एक अजून एक शिप आहे इथे. मला खूप आवडतं इथे याला मदिरामध्ये, कारण मी खूप वेळा आलोय. खूप चांगला अनुभव आहे मला इकडे. आणि जी मजा आहे ना वॉकिंग मध्ये ती कार मध्ये कधी नाही. आणि मी एकटा असा व्यक्ती आहे ज्याला मला खूप वॉकिंग करायला आवडतं. तर मला वॉकिंग करता करता एक्सप्लोर करायला खूप आवडतं. आता आपण हळूहळू बघूया आपण कुठे. तुम्ही बघू शकता क्रिसमसचा टाइम आहे. लोकांनी कसं सजवलंय सुंदर. डेकोरेट केलं तुम्ही बघू शकता. ही बिल्डिंग पूर्ण टेडी बेअर्सने सजवली आणि पूर्ण खूप सुंदर आहे. खाली रेस्टॉरंट आहे. लोक ड्रिंक वगैरे काय पाहिजे हे करू शकतात. बघू शकता नाईस कॅफे हा पब आहे. खूप चांगला पब आहे. पण तुम्ही हायजीन बघा किती क्लीन आहे कंट्री. कारण आपली कंट्री आहे. जेव्हा त्या लोक आपलं समजून चालतं तेव्हा तेवढं क्लीन ठेवतात. मला इकडचे हीच एक चांगली गोष्ट आवडते. आणि प्रत्येक व्यक्तीला प्राऊड फील झालं पाहिजे आपण आपल्या कंट्रीबद्दल. तुम्ही बघा ना कसलीच तुम्हाला घाण नाही दिसणार. काही नाही. साधा माणसं थुकत नाही. खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक फॉरेनर सिस्टमॅटिक राहतो. परत एवढं सुंदर वेदर आहे. तयारी चालू आहे. तुम्हाला काय सांगू. मी जेव्हा माझी जर्नी स्टार्ट केली मला कधी वाटलं नव्हतं मी एवढी कंट्री बघणार माझ्या लाईफमध्ये. बट आज मी स्वतःला एवढा प्राऊड फील करतो की मी सगळं देश बघू शकतोय. आज लोक करोडो खर्च करतात तर हा देश बघायला आणि मी फ्री बघतोय. पैसे कमवतोय, जेवतोय आणि देश पण बघतोय. लोकांना वाटतं की फिटनेस ट्रेनर काय कमवत नाही. असं काहीच नाहीये. हे तुमच्या हार्डवर्क वर मॅटर करतं. तुम्ही हार्डवर्क करणार तुम्हाला पैसे भेटणार. तुम्ही शिप लाईन वर फक्त एन्जॉयमेंट साठी काम करायला ना 110% तुम्ही लाईफ मध्ये कधी पैसे कमवणार नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. तुमच्या डोक्यात तुमचा गोल फिक्स पाहिजे की तुम्हाला काय करायचं. आता मी थोडस या मार्केटमध्ये आतमध्ये जाऊ बघील कसं काय आहे. जर एखादी वस्तू काय मला आवडत असेल तर मी घेईल. इथे एक आतमध्ये खूप चांगला फिश मार्केट पण आहे. फ्रुट्स वगैरे सुंदर एकदम फ्रेश. आणि क्रिसमसच्या टायमाला तुम्ही बघा ना किती सुंदर सजवलंय. आता बघा तुम्हाला फिश मार्केट पण सुद्धा दाखवतो मी. हे इकडचं फिश मार्केट बघा आणि आपलं फिश मार्केट बघा.
तुम्हाला फिश किती नाईस अँड क्लीन अप टू डेट आहे हे. खूप सारे फिश आहेत तुम्हाला दिसत आहेत. खूप फ्रेश. तुम्हाला जे फिश पाहिजे ते अवेलेबल आहे. आपलं मुंबईमध्ये जसं असतं फिश खूप सुंदर जागा आहे आणि तिथे पण मार्केट क्रिसमस आणि त्याची वेगळी सजून आहे. आहे. आता मी जेवढं कव्हर म्हणून करू मित्रांनो शकतो मी तेवढं एकच कव्हर करू म्हणतो शकतो, कारण की तुम्हाला काय करायचं ते तुमचं डिसाईड आपल्याला करा जास्त पहिला. टाइम नसतो फिरायला. तुमचा गोल काय. तुम्हाला जर जेवढ्या ठिकाणी आपण फिरू गोल आहे शकतो की तेवढं तुमच्या ट्राय करू फॅमिलीला सेट करायचं आहे आणि 5-6 कव्हर वर्षात, करूया आपण. ठीक आहे, तुम्ही इझिली करू शकता. पण ते ट्राय तुमच्या करू हार्डवर्कवर मॅटर अदरवाईज करतं. तुम्ही हार्डवर्क नाही करणार तर तुम्हाला काहीच नाही भेटणार मित्रांनो. प्रत्येकाला वाटतं की यार हा फिटनेस ट्रेनर आहे, काय कमवत असेल, जाऊन पर्सनल ट्रेनिंग घेत असेल. हे असं काही नाही. असं काही नाही. आवड करू शकतो. आज मी शॉपिंग देश पण सेंटर. बघतो, मी पैसे पण आता कमवतो मी स्वतःसाठी एक बॅग बाय आणि केली मला आहे. खायला जेवण पण चांगलं भेटतं. माझ्या जिमचे स्टफ ठेवायला. हे डिपेंड करतं तुमच्या हार्डवर्कवर. तुम्ही आज मी छोट्या शिपवर होतो 2500, तिथून मी ग्रोथ करून मी 7000 पॅसेंजर शिपवर आलो. आता मी 5000 पॅसेंजर शिपवर काम करतो. स्काय प्रिन्सेस रॉयल क्लास शिप आहे ही. हे चार्ली चॅपलिन तुम्ही बघू शकता. आपल्या लहानपणी भरपूर बघितले. चार्ली चॅपलिन. हे यांचं हार्डवर्क आहे. लाजत नाही कुठल्याही कामाला. कुठलंही काम करणार हे लोक लाजत नाही. त्यांना 2 पैसे भेटतात. $5 घेतो तो माणूस त्या गोष्टीसाठी. 5 युरो. मग तेच छोटे छोटे 5 युरो त्याला दिवसामध्ये त्याला इझिली त्याच्या सर्व्हाइव्ह करण्यासाठी होऊन जातात. तेवढ्या एक्सपेक्टेशन ते कव्हर होऊन जातात. किती सुंदर कंट्री बघा तुम्ही. पुढे पुढे जाता तुम्हाला पुढे घेऊन जातो. वेदर एवढा क्लीन आहे. बिल्डिंग सुंदर कलरफुल तुम्ही बघू शकता. मी जेव्हा न्यू इयरला आलेलो एवढा सुंदर एक्सपिरियन्स होता. सगळ्यात बेस्ट न्यू इयर असतो मदिरामध्ये. सगळीकडे फायरवर्क्स. बट त्यावेळी माझ्याकडे चांगला फोन नव्हता, काय नव्हता. आज चांगला फोन आहे म्हणून चांगले व्हिडिओज घेऊ शकतो. त्यावेळी नाही घेऊ शकलो. सीच्या मध्ये असतात 5-6 शिप आणि तुम्ही तिकडून न्यू इयर सेलिब्रेशन करू शकता, बघू शकता. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. पण ठीक आहे, तुम्हाला तुमचे मुवमेंट सॅक्रिफाईस करावं लागतात. सगळं तुम्हाला भेटत नाही. तुम्हाला फॅमिली पण पाहिजे, पैसे पण पाहिजे. नाही, काहीतरी एक डिसाईड करावं लागेल. तुम्हाला काय करायचंय तुम्ही बघू शकता. असं तसं चालत चालत मी पुढे जातो एकदम. किती चांगलं आहे. तुम्ही व्ह्यू तर बघा. किती सुंदर वाटतं. असं वाटतं इथून जावंच नाही.
आणि एक पुढे चर्च आहे, दाखवतो. खूप चांगलं आहे, जुनं चर्च आहे हे, तुम्ही बघू शकतात. जसं जसं मी पुढे जात राहणार तसे छोटे छोटे मार्केट्स पण येते. तुम्हाला काही बाय करायचं असेल इझिली करू शकता तुम्ही, इझिली. एवढं सुंदर आहे, कसं सिस्टमॅटिक वाटतं तुम्हीच बघा. तुम्ही क्रिसमसचे सेलिब्रेशन करू शकता. Jesus Christ. तुम्ही बघू शकता. तसं असं मी तुम्ही पुढे चालत राहील. क्राऊड बघा तुम्ही, सेलिब्रेशन चालू आहे. कोणता डान्स बघू शकता तुम्ही. चालू आहे हा मार्केट में तुम्हाला सगळं भेटतं. तुम्हाला डिफरंट ड्रिंक्स, कॉकटेल्स, मॉकटेल्स. ही जागा लास्ट टाइम मी विजिट केलेली. ह्याच्यामध्ये क्राइस्ट सगळं प्रिपरेशन केलेलं असतं. आग बनवलं त्यांनी. हे छोटंसं रेस्टॉरंट आहे ते, छोटंसं गार्डन आहे ते. त्याला बोलतात सेलिब्रेशन. इकडे एक चांगली गोष्ट आहे की ते लोकांच्या हार्डवर्कला अप्रिशिएट केलं जातं. आता मी परत आपल्या खालून फोर्टवरून जाईल. माझा प्लॅन चालू आहे की आता रोनाल्डोच्या म्युझियममध्ये जायचं. बघू आपण काय करू शकतो. माझी शिप समोर आहे. ओके, शिपकडे आपण बघूया. तुम्हाला शिप दाखवतो कशी दिसते. ॲक्च्युली हे यार्ड्स आहेत छोटे छोटे.
प्रत्येकाचे स्वतःचे अडचण म्हणजे मला एक स्टेप दाखवतच काय तसंच कशी आता जस्ट माझ्या फॅमिलीसोबत बोलत होतो. माझी मम्मी बोलते की तुझ्यामुळे आम्हाला सगळं कंट्री तरी बघायला भेटते. हे एक प्राऊड मोमेंट असतो स्वतःला की आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या कंट्रीमध्ये जातील ना तर आमच्या शिपचा फ्लॅग चेंज करावा लागतो. आणि हे आमचे शिप्स काय प्रिन्सेस बघू शकता. तर बाई स्काय प्रिन्सेस एवढी सुंदर आहे. आता इथून मी जाणार रोनाल्डोच्या म्युझियम मध्ये. सो मित्रांनो भेटू आपण. मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये कंटिन्यू करू. तुम्हाला मी दुसरं पुढचं दाखवेल की मी कसा क्रिस्टियानो रोनाल्डोचं कसं म्युझियम डिटेल्स. कृपया मला फॉलो करत राहा तर तुम्हाला मी अजून अपडेट देत राहील.